अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला ते हे ठिकाण बारामती एअरपोर्टची एअर स्ट्रीप संपल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हा जमिनीचा उतार पाहायला मिळतो आहे आणि समोर शेतजमीन आहे। बारामतीचा एअरपोर्ट इथून काही किलोमीटर अंतरावरती आहे। म्हणजे अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते ते विमान एअर स्ट्रीप सोडून काही किलोमीटर पुढे भरकटलं आणि त्यानंतर या ठिकाणी अपघातग्रस्त झालं। या विमानाचे अवशेष इथे आपल्याला पाहायला मिळतात। विमानाच्या पाठीमागचा जो भाग आहे त्याचा तुकडा मोठा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि जो विमानाचा इतर भाग आहे तो आपल्याला इथे पुढे असा कोळशाच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतो आहे। अक्षरशः या विमानाचा या ठिकाणी कोळसा झालेला आहे। या विमानाच्या आतमध्ये जेवढे काही लोक होते 6 लोक अजित पवारांसह ते सगळे मृत्युमुखी पडलेले आहेत। या ठिकाणी आपल्याला विमानाच्या आतमध्ये जे काही कागद होते जी काही डॉक्युमेंट्स होती अजित पवारांच्या सोबतची ती देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं लोक पाहायला मिळत आहेत जे हे अपघात स्थळ या ठिकाणी आहे तिथे जमा झालेले आहेत। बारामतीच्या परिसरामधले हे सगळे लोक आहेत आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की इथून एअरपोर्ट जे आहे ते खूप अंतरावरती आहे। एअर स्ट्रीप जी आहे ती खूप अंतरावरती आहे आणि तिथून हे विमान इतक्या लांबपर्यंत भरकटलेलं आहे। काही लोक आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात। एअरपोर्ट इथून किती अंतरावरती असेल, किती किलोमीटर? 1-1.5 किलोमीटर आहे सर। 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे। म्हणजे इथून आपल्याला जर कॅमेरामध्ये जर दिसले ते एअरपोर्टचा जो पुढचा भाग आहे तर त्याच्यावरून आपल्याला अंदाज येईल की किती लांब एअरपोर्ट पासून हा अपघात झालेला आहे। काही किलोमीटर अंतरावरती हा सगळा परिसर आहे। इथं शेतजमीन आहे, इथं हे काही लोकांची घरं आहेत आणि या अशा भागामध्ये येऊन हे विमान अपघातग्रस्त झालेलं आहे। म्हणजे रनवेवरती एअर स्ट्रीपवरती हा अपघात झालेला नाही तर बऱ्याच किलोमीटर अंतरावरती हा अपघात झालेला आहे। या विमानाचा पूर्णपणे हा जो विमानाचा भाग आहे तो जळून खाक झालेला आहे। इथे आपण जर पाहिलं तर पोलीस जे बघे आहेत त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत। या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झालेले आहेत आणि इथून या सगळ्या परिस्थितीचा जो आहे तो एक अंदाज देण्याचा आमचा प्रयत्न आहे की अपघात नक्की कसा झालेला आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पूर्णपणे हा एअरपोर्ट पासून दूर असलेला भाग आहे। काही किलोमीटर अंतरावरती येऊन हे जे विमान आहे ते अपघातग्रस्त झालेलं आहे। इथून आपण खाली जाण्याचा प्रयत्न करूयात। या ठिकाणावरून जर आपण पाहिलं तर खूप सगळे लोक जे आहेत ते वरती येण्याचा प्रयत्न करतायत। इथून आपण या ठिकाणी जर पाहिलं तर बऱ्यापैकी हा जो उतार आहे या एका अर्थाने खड्ड्याचा एक भाग आहे आणि या खड्ड्यामध्ये येऊन हे विमान जे आहे तर ते अपघातग्रस्त झालेलं आहे। इथून बऱ्यापैकी आपल्याला जर लक्षात येत असेल तर हा असा सगळा जो जमीन आहे तर ती उताराची जमीन आहे आणि वैमानिकांनी पायलटनी अखेरचा प्रयत्न म्हणून जो काही केलेला आहे त्यानुसार हे विमान या मोकळ्या जागेमध्ये देखील उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र त्यामध्ये त्याला अपयश आलंय आणि हे विमान अपघातग्रस्त झालंय। इथून आपण जर पाहिलं या ठिकाणी आहेत आणि इथून आपण खाली उतरण्याचा प्रयत्न करूयात। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बऱ्यापैकी या ठिकाणी एका अर्थाने जमिनीला जे आहे ते उतार आहे आणि या उतारावरून आपल्याला अंदाज येतोय की वैमानिकाचा शेवटचा प्रयत्न काय असू शकतो। इथे या ठिकाणी पूर्णपणे ही शेतजमीन आहे आणि इथून आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पूर्णपणे हे जे विमान आहे तर ते अक्षरशः जळून खाक झालेलं आहे। या ठिकाणी या विमानाचं हे जे चाक आहे जी 2 चाकं आहेत ती आपल्याला या ठिकाणी
पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर विमानाचा बाकीचा जो भाग आहे तो जळून खाक झालेला आहे. यावरून आपल्याला हा अपघात किती भीषण होता, किती भयानक होता. हा, तर हे या विमानाचं चाक आहे, हे या विमानाचं चाक आहे. इथे आपण जर पाहिलं तर इथं या विमानाचे पूर्णपणे अवशेष जे आहेत ते या अशा स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पूर्णपणे हे जे विमान आहे ते जळून खाक झालेलं आहे. या ठिकाणी पूर्णपणे आपल्याला ह्या विमानाचे अवशेष पाहायला मिळत आहेत. पलीकडच्या बाजूला शेतजमीन आहे, ऊस शेती आहे, मध्ये एक जमिनीचा खोलगट असा भाग आहे. एखादा ओढा वाहताना ज्या प्रकारे जमिनीला उतार येतो तशा प्रकारचा उतार आहे आणि इथे येऊन हे विमान अपघातग्रस्त झालेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये बघ्यांची गर्दी आहे. या विमानातले एक अवशेष जे आहेत ते या ठिकाणी अशा स्वरूपामध्ये पाहायला मिळत आहेत. विमान पूर्णपणे जळून खाक झालेला आहे, कोळसा झालेला आहे. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे विमानातील जी कागदपत्र आहेत ती मात्र सही सलामत आपल्याला दिसत आहेत. कदाचित इथं विमान जेव्हा खाली पडलं तेव्हा या विमानाचे तुकडे झाले आणि त्यानंतर या विमानातील कागदपत्र जी आहेत ती बाहेर आली आणि त्यामुळं ही कागदपत्र आपल्याला सही सलामत पाहायला मिळत आहेत. मात्र दुसरीकडे विमान मात्र पूर्णपणे जळून खाक झालंय. या विमानाचा पुढचा भाग तर अक्षरशः नष्ट झालेला आहे. या विमानाची ही अवस्था आपल्याला या अपघाताची भीषणता आणि अजित पवारांच्या आयुष्यातले शेवटचे क्षण दाखव